नमस्कार मंडळी. आजचा विषय मी असा घेऊन आले आहे, की आपल्या सगळ्यांचा अगदी आवडता, आठवणीतला नॉस्टॅल्जिया म्हणता येईल असा. तर तो असा आहे, की अल्पोपहार. हां, अल्प उपहार. आता प्रत्येक ठिकाणी या शब्दाचा अ, काहीतरी वेगळा शब्द असतो या शब्दाला. तर आमच्या इथे अल्पोपहार म्हणजे लहानपणापासून आम्ही अल्पोपहार म्हणायचो. तर हा अल्पोपहार म्हणजे कधी दिला जायचा? तर साधारण डिसेंबर ते जानेवारी या 2 महिन्यांमध्ये शाळा कॉलेजांमध्ये गॅदरिंग असतं. वेगवेगळे खेळ असतात, दिवस असतात. ते सगळे झाले की शाळा किंवा कॉलेज आपल्याला अ, अल्पोपहार म्हणजे कॉलेजकडनं एक जेवण असं आपल्याला दिलं जातं. तर आमच्या कॉलेजमध्ये तर मला आठवत नाही कधी दिलेलं, पण शाळेत तर अगदी दरवर्षी असायचं आणि या दिवसाची अत्यंत आतुरतेने सगळे वाट बघायचे. किती छान मेनू असायचा बघा. आता माझ्या शाळेत मी तुम्हाला सांगते दरवर्षी काय असायचं. मसाले भात, पुरी, बटाट्याची भाजी, जिलबी आणि मठ्ठा. यासाठी सगळ्यांना आपापल्या घरनं ताटल्या, वाट्या, चमचे, पेले असं सगळं घेऊन यायला सांगितलेलं असायचं आणि मग ते सगळं सायकलवरनं जाताना खड-खड, खड-खड, खड-खड असा भांडी एकमेकांना आपटायची असा आवाज करत-करत आम्ही शाळेत पोचायचो. अख्ख्या शाळाभर नुसता अन्नाचा सुग्रास पसरलेला असायचा. असं वाटायचं कधी त्या ताटावर बसतोय आणि खायला सुरुवात करतोय. तर बऱ्याच वेळा हा अल्पोपहार हा किंवा जेवण म्हणा आता आपण म्हणू, वर्गातच दिलं जायचं. सक्त ताकीद असायची, की बाकांवर काहीही सांडवायचं नाही आणि सांडवलं तर सगळ्यांनी आपापले बाक आणि आजूबाजूचा जे सांडलेला पसरलेला भाग आहे तेवढा स्वच्छ करून मगच घरी जायचं. पण किती गोडी होती बघा ना या दिवसात. अ, असं नाही की कोणाला घरी काही मिळायचं नाही, पण शाळेतला जेवण, सगळ्या मित्र-मैत्रिणींबरोबर, टीचर लोकांबरोबर खाल्लेलं जेवण, ह्या जेवणाला जी गोडी होती, ती आत्ताच्या पिझ्झा, बर्गरला अजिबात नाही. सोनं जरी आत्ता खायला दिलं ना, तरी त्यावेळेचे जे दिवस होते ना, ते परत कधी येणार नाहीत. असं वाटायचं किती छान वाटायचं ते. त्या जेवणात एवढी गोडी असायची. मग एका वर्षी आम्हाला दिले होता पावभाजी, गुलाबजाम आणि एक व्हेजिटेबल पुलाव असं दिलेलं होतं. 10वीत मला असं वाटतं. 9वी किंवा 10वीत असं काहीतरी मला आता फारसं आठवत नाही. पण हा मेनू मला आठवतोय. तर किती छान वाटायचं. मग काही वेळेला आणि आमच्या ना शाळेत एक राम मंदिर आहे. अजूनही आहे. खूप मोठं राम मंदिर आहे. तर त्या राम मंदिराच्या आजूबाजूला छान सावली पडलेली असायची. मग शाळेने तिथे सतरंज्या अंतरलेल्या असायच्या. आम्ही पंगत करून तिथे बसायचो. एखाद्या वर्षी वर्गात बसायचो, एखाद्या वर्षी राम मंदिराच्या त्या आजूबाजूला बसायचो. काय ते गोड जेवण लागायचं, काय सांगू? कशाची जगदुनियेचा विसर पडायचा, काहीही आठवायचं नाही. मी, माझ्या मैत्रिणी किंवा मुलं आजूबाजूची सगळी एकत्र बसून हॅ, हॅ, हू, हू करत खायचं. गाणी म्हणत खायचो. सगळं लक्ष त्या जेवणात असायचं. आणि आजकालची मुलं, आता तुम्हाला सांगते माझ्या मुलीचा कालच कॉलेजमध्ये अल्पोपहार झाला. तिला काय जेवायला दिलं होतं बघा. आता मी तुम्हाला मेनू सांगते. व्हेज राईस, पनीरची भाजी, पुरी, व्हेज मंचुरियन, अजून काय होतं हराभरा कबाब आणि सगळ्यात झालं ते, की आईस्क्रीम ठेवलेलं होतं. मुलं खुश. बास आईस्क्रीम मिळालं, एवढं सुंदर जेवण मिळालं. आई काय छान जेवण होतं, आई काय छान जेवण होतं. छान त्यांनी डिशेस होत्या छान मांडलेल्या आणि आम्हाला मग म्हटलं, "तुम्ही बसलात कुठे? क्लासमध्ये बसलात का?" "नाही, आम्हाला टेबल खुर्च्यांची अरेंजमेंट केलेली होती." मला माझे दिवस आठवले. आम्ही खाली बसायचो सतरंज्या घालून किंवा बाकावर बसायचो वर्गातल्या. पण त्या दिवसांना म्हणा किंवा त्या वेळेला म्हणा किंवा त्या अन्नाला म्हणा, जी गोडी होती, ती आत्ताच्या दिवसांना असेल का हो? मी असं नाही म्हणणार, की आत्ताची मुलं त्यांच्या परीने एन्जॉय करतात, नो डाऊट. त्यांना तेच माहिती असणार आहे. ते आपल्या वेळेत जाणार नाहीत. आपल्याला आपली आठवण येणार, की आपण कसं एन्जॉय केलेलं आहे. थोड्याशा गोष्टींमध्ये आपल्याला जो आनंद मिळायचा ना, तो काही जगावेगळाच असायचा. तर अशी मला काल आठवण आली, की आमच्या वेळेचा अल्पोपहार आणि माझ्या मुलीला अल्पोपहार हा शब्द माहिती नाही.
ती म्हटली, "आई अल्पोपहार म्हणजे काय?" म्हटलं, "आजकाल तुमच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये जे जेवण देतात, त्यांना आम्ही गॅदरिंग नंतर झालेल्या जेवणाला अल्पोपहार म्हणतात. अल्प उपहार, जो अल्प प्रमाणात दिला जातो तो उपहार तुम्हाला. जसे उपहारगृह असतात ते अल्प प्रमाणात थोडंसंच द्यायचं पण पोटभर द्यायचं. आजकाल एवढे पदार्थ ते देतात. चांगलं आहे, नो डाऊट देतात ते. शाळा कॉलेज करतात आनंदाने मुलासाठी. पण आपल्या वेळची जी गोडी होती ती मला आत्ताच्या मुलांमध्ये नाही सापडत. माहिती नाही मला का? कदाचित मला असं वाटत असेल, इतरांना कोणाला वाटणार नाही. पण आपले दिवस ते आपले दिवस. असं कोणाकोणाला वाटतं, की पूर्वीचे दिवस आणि पूर्वीच्या आठवणी या अजूनही गोड वाटतात. त्यांनी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.